बा चंद्राणी, मी तुले पहिल्या दिवशीपासून सांगूनच राहिली, सांगणंच आहे माया तुले का लवकर येत जाय बा. आता गणपती बाप्पा आहे तोपर्यंत तर लवकर येत जाय. किती लवकर येऊ बा ताई साहेब, आता सगळ्याच्या घरी गणपती आहे, सगळ्याचं म्हणणं एकच आहे, लवकर येत जाय लवकर येत जाय. आता कोणाच्या घरी लवकर जाऊ न कोणाच्या घरी उशिरा जाऊ बापा. बारी बारीनं येतो बापा. तरी तर मी 1-1:30 वाजता येणारे, 10 वाजता येतो तुमच्या घरी. आता किती काय सकाळचं जीव काय बापा. मा घरचं बी राहते ना माय, घरचं बी करायला लागते मला, घरचं करून ना इकडे यावं लागते बापा. पहिले मा घरी येत जाय सगळ्यात पहिले. माहित नसेल तू या ना, माई जाऊ बिमार पडून गेली होती पहिल्या दिवशी, तू आली नाही, हे इथेच करायला लागले होते. लेकरू लहान आहे, चक्कर येऊन गेलता तिले. मग तू आली असती लवकर तर केलं असतं काय ते ना. आम्हाला पसंत पडत नाही, आरती करायला लागते, आरती गिरती करायला लागते, त्याच्या कधी सकाळचं झाडू पोचा झालं पाहिजे. आणि मग गणपती बाप्पा नसले तर मग तर चालते लागन तर 12-1 वाजता बी झालं तरी. मी बोलली काय कधी आतापर्यंत तुले? आताच म्हणून राहिली मी तुले. आता 1 दिवस आहे आता बाकी, बस आता झालं. मग बोलतो काय मी तुले? मग का म्हणा ना, तू कधी बी ये. सगळेच तसेच म्हणते बाई साहेब. आता मी काय आता काय 12 ग्रुप करू माये, 12 जणांच्या घरी एकखट्टे जाऊ, कशी काय करू बापा. आता जसं होते तसं चालू द्या बापा, जसं चालते तसं. तुम्ही थोडस जिथं आरती करता तिथं थोडस पुसून घेऊन घेत जा, मग तर मी करतोच. मग ठीक आहे बापा, जाऊ दे आता काय बोलू तुले. घे जा आता, कर पटकन, पहिले झाडू लावून घे, पोचा लावून घे, आणि लागन तर भांडे मग घालजो. बरं बा ताई साहेब, कुठं ठेवला झाडू पोचा? झाडू असन तिथं एखाद्या रूम मध्ये पलंग खाली, आणि पोचा तर तू ठेवतो तिथंच राहते. डबल तू मारल्यावर कोणी पोचा लावत नाही, तिथंच राहते. हो, रोजच विचारणं राहते तू जेव्हा आली तेव्हा, पोचा कुठे ना झाडू कुठे हातात आणून देऊ का बापा? नाही बापा, हातात काय आणून देता ताई साहेब, घेतो मी, करतो मी, पटकन करतो मी. काय आणलं भाऊजी? गुलाबजामुन वय. मी म्हणतो आज गुलाबजामुनचाच भोग चढव आपल्या गणपती बाप्पाले. घे नेऊन ठेवून दे गणपती बाप्पापाशी. बनलेले आहे काय ते बनवा लागन? आयते आहे बिलकुल, काही बनवायला नाही लागत. एका कटोरीमध्ये असं करून काढून गणपती बाप्पा जवळ ठेवून दे, आणि ह्यात प्रसाद आणि ह्यात भोग. चांगलं केलं, आणा द्या. चंद्राणी अजून गेलीच नाही का बा? घेतलंच नाही का झाडू हातात? घे ना बा, करणं पटकन, आरतीची वेळ होऊन राहिली. हे पाय, ते ना भाऊजीने प्रसादासाठी बी गुलाबजामुन आणून दिले. घे पटपट कर बाबा, तू बी आरती दे जो, सामील हो जो आरतीत, पटकन झाडू पोचा करून. हो ताई साहेब, हो ठीक आहे, मी बात करतो आता झाडू न पोचा. करा तुम्ही आरतीची तयारी करा पटकन. या पाहतच राहते कोणी काय आणते काय बोलते घरादारामध्ये, मग तिकडे सांगायला बरं होत असं मिले, म्हणून ऐकते गोष्टी. कोणाच्या घरी काय आणते काय नाही बरोबर लक्ष देते. इले काय गरज आहे पण लक्ष देऊन ऐकायची, पाहायची, उभं राहायची, आपलं काम करावं ना आपल्या घरी जावा. लय जरा चोंबडेपणा करते. नोई पप्पा, नोई तुझ्याजवळ नाही पप्पा, दीदी पळून जाईल. दीदी पळून जाईल, मग तुझ्याजवळ देईन तो. नाही बाप्पा, काय दे 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 करतो रे भयाडा. अरे ओढू नाही भयाडा, लहान आहे ते. आई काय म्हणते या? काय म्हणते धैर्य? अरे मदन, मी कशी मांडीवर घेऊन बसली तसा मांडीवर दे म्हणते तिले म्हणते. आता तू सांग, ह्या केवढा आणि तिले मांडीवर घेऊन नाही पडून दे. मांडीवर गेले तरी सवाद आहे का? आई आता तू तसा शिकला, तू आपण जसं करतो ना तसं तो करते. हो ना, पाय बरं, दे दिले माझ्याजवळ दे म्हणते, मांडीवर दे म्हणते दीदीले, दे दे म्हणते दीदीले. नाही आई, देऊ नको त्याच्या जवळ. तिले जवळ घेईन आणि लढन तो अजून मारण काऊन लढते म्हणून मारण तो त्याला तिले गालावर देऊन देईन सप्पकन, ते लढत बसन, लाल लाल होऊन जाईन बिचारी. देऊ नको त्याच्याजवळ. मग काय तर काऊन लढते म्हणून मारून देईन सपकन. आई हे पैसे घे, हे पैसे ठेव बरं गणपती बाप्पाच्या समोर ठेव बरं तुझ्या हातानं. कायचे होय हे पैसे? दे ना ललितापाशी, दे ना. कायचे होय तर ते ठेवून ना तिच्या हाताने, ठेवून ना ते. दुकानाचे होय आई, दुकानाचे होय. पुरा गल्ला आज मोजलो आणि गणपती बाप्पापाशी ठेवून देतो म्हटलं. आणि मग 2-3 दिवसानं माल आणायचा आहे मला, म्हणून म्हणतो थोडेसे गणपती बाप्पापाशी ठेवतो. पैसे ठेवा लागते, त्याच्यानं मोजून आणलो मी. घे ना तुझ्याच हातानं ठेवून दे, तुझ्याच हातानं बाप्पासमोर ठेवून दे तुझ्या हातानं. गल्ल्यात ठेवला काही मग का पुरा साफसूफ करून आणला? ठेवलो ना, 500-600 रुपये आहे गल्ल्यामध्ये चिल्लर ठेवलं तेवढे. हो तेच म्हटलं, पुरा सप्पा नाही करायला लागत, काही ना काही राहू द्यावं लागते. देन मग आपल्या ललितापाशी दे ना, देन ललितापाशी ठेवून देईन ना ते तिच्या हातानं. आई ललितापाशी देईन ना, ते बाप्पाजवळ ठेवन आणि दुपारीच उचलून घेईन आणि मग काही करून टाकन म्हणून खर्च झाले म्हणून.
अशी करून मला अर्जंट माल आणायचा आहे म्हणून तुझ्यापाशी देऊन राहिलो. तिच्यापाशी देणं परवडत नाही, ते खर्च करून टाका. हे आणलं ते आणलं, नाही तर ऑनलाईनच काही बोलावून घेईन म्हणून म्हणतो. घे तुझ्या हातानं ठेवून दे. तिला माहीत बी नाही होणार मी ठेवले म्हणून. तिला सांगून दे ना तसं, खर्च नको करू म्हणून. आई आतापर्यंत तिनं माया ऐकलं नाही, तुया ऐकत नाही. माया आता ऐकन काय? ते ऐकत नाही. ते कोण म्हणून अजून तिच्या मनातच करन, ते खर्च करून टाकन. घे तुझ्या हातानं ठेव बा, तुझ्या हातानं मस्त ठेवून दे. आणि बस 2-3 दिवसानं मी लागन तर माल घेऊन येईन मग. बरं बरं ठीक आहे, दे ठेवून देतो. आण ते पोरीले ते माझ्याजवळ. घे पैसे नेऊन ठेवून दे. आरतीचा टाइम झाला ना, आरती होतेच ना आता. हो ललिता आहे ना, आरतीची तयारी करून राहिली ना ती. घे तू परीले घेऊन बस, मी पैसे ठेवून देतो जाऊन. चल मग ये पटकन आरतीला. गणपती बाप्पा मोरया. वाटू का प्रसाद? थांब ना ललिता. मदन वाट रे. मदन तो वाट बरं. वाटतो प्रसाद वाटून दे, सगळ्याला देऊन दे एक एक. चंद्राणी काय झालं? एकसारखी पाहून राहिली म्हटलं एकटक. आवडले का गणपती बाप्पा? हो ताई, मनमोहक आहे गणपती बाप्पा तुमचे. मस्त आहे, एकदम छान, पाऊशाच लागते म्हणून मी टोक लावून पाहूनच राहिली होती त्याने. मस्त मनमोहक आहे, खुश आहे, आनंदी आहे मस्त. आज तू काय आज 9:30 वाजता आले, पण उद्या लवकर येतो बा चंद्राणी. आमच्या घरी येतो सगळ्यात पहिले. 7 वाजता 8 वाजता आरती करायला लागते आम्हाला, तर तू बरोबर 7 वाजता येत होतो ना. आल्याबरोबर सगळ्यात पहिले हे गणपती बाप्पाचं मंदिर साफ करून देतो. इथं अगरबत्ती की सांडली, काय फुलं जे नाराज फुलं झाले ते उचलून ठेवतो. पहिले हे साफ करजो आणि मग बाकीचं. मग मी तयारी करत राहतो गणपती बाप्पाच्या आरतीची. ठीक आहे ताई साहेब, समजलं मला. उद्या सगळ्यात पहिले तुमच्या घरी येतो आणि आल्याबरोबर पहिले गणपती बाप्पाचं मंदिर साफ करतो. ठीक आहे, आता जाऊ का? आता झालं काम. द्या प्रसाद द्या मला जराशे 2 गुलाबजामुन जास्तीचे द्या जराशे. लेकरा बाराले देईन तिकडे. हो घेऊन जाय तो डब्बा. त्याच्यात आहे 5-6 आहे गुलाबजामुन, त्याच्यामध्ये घेऊन जाय पुरा डब्बा तो गुलाबजामुनचा. काय लेवा पुरा डब्बा? 5-6 आहे का त्याच्यामध्ये? आता बाई 5-6 आहे. जास्तीच्या असून तर 8 असं, जास्त नाही आहे त्याच्यामध्ये. रस्ता आहे. हा तर मग 4 दे तिले, बाकीचे राहू दे. आजूबाजूने वाटून देतो. एका कटोरीत काढून ना 4 दे तिले. ठीक आहे आता बाई, मग देतो. कंजूसवानाची मोठी ताई साहेब. लहान ताई साहेब तरी मस्त आहे, भंगड नाही म्हणते, सगळं घेऊन जा म्हणते. मोठी बुढी कंजूस आहे. तर नेला असता डब्बा तर मला रस्त्यामध्ये मी दुसरे गुलाबजामुन टाकले असते, काम पडलं असतं. नाही म्हणते 4 ते म्हणते. जाऊ दे, कंजूसच राहते मोठे लोक तसे बी. येते का नाही येत हो ललिता? येते का नाही येत तू चंद्राणी? आरतीचा टाइम होऊन राहिला ना. आता वाजलेच किती होत आहे? 7 वाजायचे आहे ना. बिंदू ताई येईन ना. मी तिला म्हणले 7 वाजता ये. 7 वाजता ये म्हटल्यावर ते 7:30 वाजता येते. आल्याबरोबर तिला मंदिर साफ करायला लावतो. मंदिरात पोछा लावायला लावतो झटक आणि मग बाकी तर ते मला तर करत राहील. येऊ द्या, येते ते. नाही तर करू काय, मंदिर साफ करून घेतो मी. ते येईन कधी नाही कधी. काय तर करता हो बिंदुताई तुम्ही काम करासाठी? मग जीवाच्या वर झालं म्हणजे मग चक्कर खाऊन पडता ना. मग बोल आमच्यावर पडते, मावर येते. मग बोल करू लागत नाही, एकटीलेच करू देता असं तसं. तुम्ही पुढे तरच होता बापा काम करायला. येते ना, येते ते चंद्राणी येते. तुम्ही जा तुमच्या कमऱ्यामध्ये. ते चंद्राणी आली का मी तिथे मंदिर साफ करायला लावतो. ते मंदिर साफ झालं का मी आरतीची तयारी करतो. आणि प्रसादासाठी आज शिरा बनवते. हे आपली ललिता म्हणतो, मायच नाव घेतो मी. हे आपली काजल प्रसादासाठी शिरा बनवते आज. शिरा ना खोबरं प्रसादासाठी, भोगसाठी. आणि आरतीची तयारी मी करतो. तुम्ही जा परीले पाहतो मी. जा तिथे बसा, रूम मध्ये बसा. तर नको काम करायसाठी. येते चंद्राणी करते ते. अहो मग बोमलते ना परीचे बाबा, बोमलते मग. आरतीची तयारी होऊन जाते तरी तुमचं होतच नाही काय म्हणते. इथं साफसफाईच नाही होत काय म्हणते. फालतू मग घरामध्ये आनंदाचं धार्मिक वातावरण राहते का नाही. तर कोणी बोमललं म्हणजे का नाही भलं उदास वाटते मध्ये, म्हणून म्हणतो करून घेतो. काही नाही बोमलत भाऊची, माहित आहे त्याला. बोमलले म्हणजे का नाही मला आवाज दे जा. मी बोलतो त्याला बरोबर कसे बोमलतात तर. ऐकते का हो? कोणाचं ऐकते का ते? बोमलाले बसले म्हणजे काही नाही बोमलत, काही नाही. तुम्ही जा तुम्ही परीले पाहत जा. मालिश गिरीज करा, तिला झोपून घेपून जा. जा ताई साहेब अमाय आली का चंद्राणी? आल्याबरोबर साई सुधली. घरातच येतं का स्वयंपाक? घरातच येतं का साई सुधली? तिकडेच थांबत जाय ना. तिकडेच तर राहते पोचा झाडू. मलाच पाहता आली का? चहा मांडा म्हणतो 1 कप.
घरून चहा पिऊन नाही आली मी, तशीच आली घाईघाईनं. तुम्ही 7 वाजता म्हणलं होतं तर घाईघाईनं आली. चहा मांडा, 1 कप चहा पितो मग करतो काम. मग चहा बरं ठीक आहे, मांडतो मी 1 कप चहा देतो तुले करून. आणि तोपर्यंत चहा पकेपर्यंत जाय ना, ते मंदिर साफ करून टाक ना चंदाराने आपल्या गणपती बाप्पाचं. मग मी आरतीची तयारी करतो. मग मी तू इकडे तोपर्यंत झाडू पोचा इकडे करतो. मग तुला आरती देवाले बरं होते. हा जा, चहा ठेवतो मी, आणतो मी, तोपर्यंत तू मंदिर साफ कर जा. मला तर चहा पेल्याशिवाय काम नाही होत बाई. फुर्तीच नाही येत ना अंगामध्ये काम चहा पेल्याशिवाय. आण जराशी, आजच्या दिवस फुर्ती आण. मी आणतोच ना चहा, जेवढं होते तेवढं तर कर. मग चहा पिऊन मग बाकीचं करजो. जा आणा लवकर, आणा. मी तोपर्यंत करतो ते थोडं थोडं गती. आणा लवकर चहा. हो, लयच नखरे आहे हो बापा हिचे. नाही हो काजल, पैसे घेऊन करते तर पुरं वसूल करते ते. हा, पैसे घेते पुरं वसूल करते ते, आपल्याला त्रास देऊन नखरे करून. आता चहा मानतो बापा तिच्यासाठी, चहा देतो तेव्हा ते करन. मग शक्तिमान येते तिच्या अंगात चहा पेली का, मग झुक 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 बात करते ते काम. तू काय ही करून राहिली तू? काढणं रवा गिवा काढणं, ते बदाम गिदाम काजू बिजू काढणं. ही वाली ताई मस्त बोलता बा तुम्ही ललिता ताई. झुकू झुकू काम करते. हा मस्त बोलता तुम्ही. झापूक झुपूक अजून तू नाही लावलं काय हो बापा ते झापूक झुपूक? उठ बापा. आता मला भला राग येते. देवरजीने बापूजीने त्या दिवशी तसंच लावलं होतं. तू शिकली का त्याचं? हा बोलतात आता म्हणतेस ना ते तशी, चहा पेल्याशिवाय फुर्ती नाही येत मला. तर मग म्हणून नाही मी, हा चहा पेल्यावर शक्तिमान येते तिच्या अंगात म्हणून. बरोबर आहे ना ताई, तुमचं बरोबर तर आहे. म्हणून तर मला हसा आला. दात नको दाखवत जाऊ जास्त, काम जास्त करत जाय. दात सारे जवळच आहे, तात जवळ नाही काय. ठीक आहे ललिता ताई, मी करतो. आणि तुम्ही चहा मांडा चंदाराणीसाठी. मांडाच लागन बापा. ताई साहेब काऊन चंदाराणी काय पाहिजे? झालं नाही का करणं बा पटोपट? काय ताई साहेब करत राहायचं होतं, काम करत जाय. आता दिल्ली ना चहा पेली ना, आला नाही का शक्तिमान? फुर्ती नाही आली काय? ताई साहेब ते मंदिर साफ झाला, पुरं साफ करून दिलं, एकदम चकाचक करून दिलं. तर तुम्ही पटकन जा, आता आरतीची तयारी करा, मी इकडलं करून घेतो. असं झालं काय? मग बातच केली. बरोबर आहे, तुले चहा पिऊन येते व फुर्ती. हा मी करून घेतो आता आरतीची तयारी. तू पटकन इकडून आरतीची तयारी होते तोपर्यंत तू झाडू गिडू लावून पोचा गिचा लावून ये आरतीले. ताई साहेब मी आरतीले नाही येणार. मी आज आरतीले उभी नाही राहणार. मी आता पटपट झाडू पोचा बर्तन करतो आणि चालली जातो. मला दुसऱ्या घरी जायचं आहे. आज तुम्ही करून घ्या आज आरती. मी नाही उपस्थित राहणार आज आरतीले. किती टाइम लागते हो बापा आरतीले? 10-15 मिनिट उशिरा जाजो, आरती करून चालली जाजो. नाही ना ताई साहेब, मी नाही थांबणार ना आरतीले आज. मी झाडू पोचा करून चालली जाईन. ठीक आहे, तू या मतानं करून टाक. मग मी आरतीची तयारी करून घेतो ना, मी करून घेतो आरती. तू इकडे झाडू पोचा करून चालली जाजो. हो ताई साहेब, हो. मी उद्या नाही येणार ताई साहेब. मी उद्या सांभाळून घेतो उद्याचे दिवस. काहून बापा? उद्या काय आलं आता? म्हणलं तुला गणपती बाप्पा आहे तोपर्यंत तू ये, लवकर ये. अजून म्हणतो उद्या नाही येत. ताई साहेब घरचा बी प्रॉब्लेम राहते, म्हणतो उद्याचे दिवस सांभाळून घ्या. चाल ठीक आहे, उद्या नाही येत तू. बरं आम्ही पाहतो, सांभाळून घेतो. परवाच्या दिवशी येतोच बा. हो ताई साहेब, परवाच्या दिवशी येतोच मी. आता पटकन झक्क झाडू पोचा करतो बातच, आणि बातच इथून चालली जातो, घरी जातो डायरेक्ट. आता चंदाराणी गेली का व ललिता? आज आरतीला नाही थांबली? हो उशीर होत होता तिले, मला सांगूनच गेली. ते चालली म्हणे, मी म्हणे उशीर होते म्हणे तिकडे दुसऱ्या घरी जायचं आहे म्हणे. तर आज आरतीले मी नाही थांबत म्हणे ताई साहेब. म्हटलं हो बापा नको थांबू तू या म्हणानं. आणि उद्या येईन बी नाही म्हणे अजून. ते उद्या मला एक काम आहे म्हणे, तर घरचं काम आहे म्हणे, तर उद्या येईन नाही म्हणे. म्हणलं हो नको यायचं, करून घेऊ म्हणलं एक दिवस. मग आता उद्या कशी करशील? आता एवढे मोठे भांडे आणि कुंडे निघन तर एकटी करशील काय? हे बिंदू तर इले करायला लावशील का? दोघ्याच कराल का तुम्ही? होऊन जाते आता बाई, गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे भेटला ना तर होऊन जाते. हाय ना काजल, मी आणि बिंदू ताई हातभार तर लावूनच नाही काही. तर नाही हो बिंदू ताई? हो लावून ना मी हातभार. काय मी बी करू लागन ना. आता ठीक आहे माझी तब्येत, ते खाण्यापिण्यावर मी दुर्लक्ष केलं होतं का नाही, म्हणून तसं झालं होतं मला. मी करून टाकू, दोघे तिघे आहे, आत्याबाई बी आहे काही, करून टाकू. हो ना आत्याबाई, चौघ्या जणी हाव ना आपण. नाही काही तर भांडे कुंडे पुसान तर तुम्ही, नाही काही तर गणपती बाप्पाचं तर करा. हो करण ना, करण. नाही तर नाही. मग आता आत्याबाई दुसऱ्याचा बी प्रॉब्लेम समजून घ्यावा लागते का नाही? हो असं काही प्रॉब्लेम तिच्या घरी? बरं नको नाही येईन तर ठीक आहे, करून टाकू आपण, होऊन जाते. केलं तर होतेच नाही. आई
ते दे ना, मी पैसे दिले होते गणपती बाप्पाजवळ ठेवासाठी. दे बरं. आज आता माल घेऊन येतो म्हणतो आज आता. दे बरं. असन ना, पाय ना मदन, गणपती बाप्पापाशीच असन. मी ठेवली होती का नाही तशीच ठेवलीच आहे, उचलली नाही काय. पाय ना, पाय खाली गेली ठेवलं असं नाही, धाराच्या खाली गेली पाय दबली असन. पाय काढून घे. आई नाही आहे ना पैसे इथं. बाप्पाजवळ नाही आहे पैसे. तू ना ठेवले असन तिकडे अल्लगचे अल्लग. तर दे, आणून दे. आता काम पडलं म्हणून मागून राहिलो. दे बरं आई, दे. अरे मी उचललेच नाही ना रे मदन, उचललेच नाही मी पैसे. गणपती बाप्पाजवळ ठेवले होते का नाही तसेच आहे ठेवले. तू म्हणे ना 2-3 दिवसानं घेऊन जाईन. मी म्हणलं हाय तिथं गणपती बाप्पाजवळ, कोण नेते, तर मी उचललेच नाही. तुला तिथून देऊन देईन म्हणलं डायरेक्ट. हा आई, मग पैसे कुठे इथून गायब झाले काय? गणपती बाप्पाने केली का शॉपिंग? असं कसं रे, गणपती बाप्पा कसं करतील? त्याला काय कमी आहे का पैसे आदल्याची? त्याला गरज नाही बाप्पा, तिथं आपल्याला देतात. पाय ना असं तिथंच, पाय ना त्या कलशच्या मागं गिंग पाय ना. आई नाही आहे, पाहिली मी. ललिता दे पैसे, तू न ठेवले असन तर. आणि दे बरं, माल आणायचं आहे मला दुकानात. कोणते पैसे? मी कायले ठेवू? मला विचारले होते का तुम्ही? माहिती दिले होते काय? हा, मला तर माहित बी नाही तुमचे कोणते पैसे आणि कोणते नाही, तर कसे आहे ना कसे नाही. तर मला म्हणता तुम्ही तो ठेवली असं, मी काय ठेवू तुमचे पैसे? अरे बा, इथं दिसले तर असन. आईनं पहिल्या दिवशी गणपती बाप्पाच्या हातावरच ठेवले होते पैसे. त्या मांडीवर तिथंच होते. तर दिसले तर असन तुले. इथं तू आरतीची पूजा गिजा करतो तर तुला दिसले तर असनच. तू ठेवून दिले असन बा, तर देऊन दे. कायले कायचे पैसे आणि काय न काय करतो बोलतो. मला पैसेच नाही दिसले. म्या लक्ष बी नाही दिलं पैशावर. तुम्ही मला विचारून हातात दिले असते, मला म्हणलं असतं ठेव, तर मी बरोबर लक्ष दिलं असतं. होते की ते दिसले म्हणा मला पैसे, दिसले होते तिथं. म्हटलं असं कोणाचे बी, भाऊजीचे असं म्हणलं, मामाजीचे असं म्हणलं. मी कायले त्याच्या पैशावर ध्यान देऊ? मला नाही माहित, मी ध्यानच नाही दिलं. मी पाहून नाही पाहिल्यासारखं केलं. असं म्हणलं कोणाचे बी, घरचेच असं म्हटलं कोणाचे बी. मी कायले लक्ष देऊ एवढं? नाही दे दे, आण दे. तू नाटक नको करू. दे, तूनच ठेवले असन पैसे, द्या. तुले माहीतच असन का मॅच ठेवले म्हणून. धेरेच्याच बाबाचे होय म्हणून माहित असून तुले, दुकानाचे होय म्हणून तू ठेवले असन, काही घेवायचं असून तुले. आण दे ते पैसे, आण दे. मी तुले दुसरे देऊन देईन. अरे बाबा, आता मी डोकं फोडू काय? म्या नाही ठेवले म्हणतो पैसे, म्या घेतलेच नाही. मला का चोरीचा आड लावून राहिले का तुम्ही? मावर आरोप लावता का चोरीचा? म्या का चोरले का पैसे? कमी आहे का मला पैशाची? ललिता, त्याचा म्हणण्याचा अर्थ तसा नाहीये. तो चोरले नाही म्हणत. ठेवले असन तर देऊन द्या बा, असं म्हणते तो. तर चोरीगिरी काय दे? नाही भाऊजी, तुम्हाला नाही माहित. हे धेरेचे बाबाचा अर्थ तसाच आहे. मलाच म्हणते चोरले पैसे. मी कायले बा पैशाने हातलो? माझं ध्यानच नाही, मी तर कामामध्ये आहे. आणि आज मी आता गणपती बाप्पाचं मंदिर बी साफ केलं नाही, फक्त पूजेची तयारी केली बा. आणि पूजेची जेव्हा तयारी केली, मी हारगीर बदलला, हारगीर चढवला ना, मला कोणतेच पैसे दिसले नाही. आता सांगतो मी. काय बोलतो हो ललिता? हार तू न चढवली, उतरवला कोण हार मग कालचा? ते चंद्राणीनं. आज पुरं मंदिर चंद्राणीनं साफ केलं. पण मला असं वाटलं नाही का तिनं पैसे घेतले असन म्हणून. तिच्या चेहऱ्यावर तर काही असं चोरीचे अभाव नव्हते. नाही, तिनं नसन घेतले. गरीब लोक तशी कोणाच्या पैशाला हात नाही लावत. तुयाच घेतले ललिता, तुयाच घेतले. दे बा पैसे, दे. मला अर्जंट माल आणायचा आहे म्हणून ते पैसे मी ना बाप्पाजवळ ठेवले होते. आणि ते पैसे दे बरं. अरे बा, मी काय डोकं फोडू? मी नाही ठेवले पैसे, मी नाही घेतले. मला म्हणतो ना, मी जेव्हा मी आरती करायला तयारी करायला आली तेव्हा मला दिसलेच नाही. आणि मग त्याच्या पहिले मला माहित नाही. हो, रातच्यानं होते इथं पैसे. मी झोपाच्या पहिले हात जोडायला आलो तेव्हा होते. मी पाहिले होते पैसे होते. मग सकाळीच उठल्याबरोबर अजून हात जोडायला आलो तरी बी होते. मग आता डायरेक्ट आता आलो बा. काही नाही, हिनच ठेवले पैसे, हिनच ठेवले. ते सांगून नाही राहिली. आता तिला काही घेवायचं असो म्हणून ते ठेवले असन. ललिता दे ना बा, काऊन नाटक करतो? मी तुला दुसरे देऊन देईन ना 15 दिवसाच्या बाद. आता मला माल आणायचा. दे, आण दे बरं, आण बरं, जाय आण पैसे, आण दे. आता अति करून राहिले तुम्ही. मी कायले बापा ते पैसे, मी सांगून राहिले तुम्हाला, मी पैसे तिचे उचलले नाही. मला पैसे, मी आरतीची तयारी करायला आली तेव्हा मला पैसे दिसले नाही. मी एका शब्दात सांगतो, मी गणपती बाप्पाची शपथ घेऊन सांगतो, म्या पैसे घेतले नाही. गणपती बाप्पा, जर मी पैसे घेतले असन तर मला हाताच्या हात मारून टाका तुम्ही. मरून द्या मला. पैसे घेतले असन नाही यायचे तर मलाच म्हणते ते. ललिता राहू दे, काय लेव अशी बोलतं. धेरेले पाय ना काहीतरी. ललिता जाऊ दे, पाहून घेऊ आपण. असं तिकडे टेबलच्या खाली गेली पडली असं, पाहून घेऊ आपण. नको लढू, चल. बिंदू घेऊन जाईल कमऱ्यात पाणी पिणे देतील. चाल बोल ललिता, काहीच बोलतो बाप्पा गणपती देवाच्या समोर. मदन जरासं समजून घेत जाय ना बाबू. डायरेक्ट तिलाच म्हणतं काय? आता ते काही हमेशा तसं करण काय ते? आई तिची आदत आहे लपून चुपून काही बी ठेवून देवाची. चप्पलच कशी घेऊन येत होती कोणाची, म्हणून मी तिला म्हणलो तिने ठेव. मी चोरले नाही म्हणून राहिलो तिले. तू ठेवून दिले असन तर दे बा, अशी मसा म्हणून राहिलो तर ते जास्तीचे हे करते. भेटतील पैसे, कुठं नाही जात. आपल्या घरात इथंच असं भेटतील पैसे. साफसूफ करू जराशे, भेटून जाते. तिला नको म्हणू, आता बोलजो नको तिले काही.